नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा फायनली एपिसोड आलेला आहे. बघा ना, आज तर त्यांनी खूपच राडा धिंगाणा मस्ती हे सगळं काही घातलेलं आणि एवढा उशिरा एपिसोड दिलाय ना, काय सांगू तुम्हाला. नुसती गाणी आहेत बघा. खूप जास्त इमोशनल सॅड असा एपिसोड आहे. सगळ्यांचा भूतकाळ आठवतंय. ह्याने हे केलं, त्याने ते केलं, लग्नानंतरचे दिवस, लग्ना अगोदरचे दिवस, त्याचबरोबर मानेला तो क्षण आठवतंय. हे सगळं सगळं काही नुसता राडाच आहे. आता सुरुवातीपासून आपण जाणून घेऊयात बरं का. आपण प्रेक्षकांना अजिबात स्किप न करता हा एपिसोड एन्जॉय करा बरं का. गाणे जरी असले ना तरीसुद्धा त्यांना जे काही आठवलंय, जे काही मुवमेंट्स आहेत, ते सगळं मी तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अजिबात स्किप करू नका. तर आता इकडे सुरुवातीला पार्थ म्हणत असतो, लाईट्स ऑफ करा. लाईट्स ऑफ होतात. आता स्क्रीनवर सुरुवातीला जीवा आणि पारचे फोटो काव्या आणि पारचे फोटो दिसत असतात. त्यानंतर नंदिनी आणि जीवाचे पण दिसतात. आता काही 2-3 फोटो बघून झाल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे आता जीवा आणि त्याचबरोबर काव्याचे फोटो दिसायला सुरुवात होतात. आता सगळीकडे एकदम शांतता असते. सगळीकडे पूर्ण अंधार पसरलेला असतो. पिहू तर एका पॉईंटला घाबरून जाते. पिहूला तर हे ऑलरेडी थोडं माहिती असतं लग्नापासूनच. काव्याला तर प्रचंड राग आलेला असतो. डोळे मोठे करून त्या स्क्रीनकडे ती पाहते. जीवाच्या तर हातात जो माईक असतो तो एव्हाना गळून सुद्धा पडलेला असतो. इकडे नंदिनी म्हणत असते, अगं पिहू काय हे, असं म्हटल्यानंतर आता पिहूला तर काहीच करता येत नाही. आजूबाजूची जी काही पाहुणे मंडळी असतात, मित्र परिवार आलेला असतो, ते सगळेजण बघा ना त्यांचा मोबाईल काढतात आणि स्क्रीनवर जे काही पिक्चर येते, व्हिडिओ जे काही ते प्ले होत असतं त्यांचे सगळ्यांचे फोटो काढतात. आता किती नाही म्हटलं तरी पाहुणे रावळे किंवा इतर जे काही आपले असो, म्हणजे जे कोणी असेल, त्यांना फक्त ह्याच गोष्टीचा आनंद असतो की नाही, एखाद्याच्या आयुष्यात कसं काहीतरी घडतंय ना आणि आपल्याला ते एंटरटेन आपण त्याने होतोय, ही गोष्ट त्यांच्यासाठी तेवढीच महत्त्वाची असते. इकडे मात्र एका पॉईंटला जो काही पार्थ आहे तो पार्थ खूप जास्त कोलमडून गेलेला असतो. नंदिनी म्हणत असते, अगं पिहू हे काय. पण आता असे काही फोटो दिसतात, अशा काही त्या प्रोजेक्टवरती अशा काही मुवमेंट्स असतात, त्यामुळे नंदिनीला वेळ लागत नाही की काव्या आणि जीवा ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. आणि हे सगळं आता तिला हळूहळू करून एक भूतकाळ आठवायला सुरुवात होत असते. कारण काव्याला ते मंगळसूत्र घालायचं नसतं, तिला ते लग्नच मान्य नसतं. त्यामुळे ती लग्न झाल्यानंतर नंदिनीला हे सगळं काही सांगण्याचा जो काही तिचा तो प्रयत्न होता आणि नंदिनी मंगळसूत्राचं महत्त्व समजून सांगत असते. लग्न म्हणजे काय, त्याचबरोबर आपण सप्तपदी घेतलेली आहे, ती सप्तपदी आपण आणि त्याचबरोबर जे नातं आपलं आता पार्थसोबत जोडलं गेलं आहे, हे सगळं मला निभवायचं आहे असं नंदिनी काव्याला समजावून सांगत असते. पण काव्या त्या पॉईंटला म्हणत असते, त्यावेळेला म्हणत असते, नाही मला हे लग्न मान्य नाही आहे. अगं तुझं लग्न पार्थसोबत ठरलं होतं, मग आपण इथे नको राहायला. आता जेव्हा दरवाजा बंद करून काव्या आतमध्ये असते तेव्हा नंदिनी म्हणत असते तिला, अगं जोपर्यंत तू जेवणार नाही आहेस तोपर्यंत मी जेवणार नाही. त्यावर काव्या तिला म्हटलेली असते, तुझ्या जर जागी दुसरी कोणी असती ना, तू माझी आज मोठी बहीण म्हणून सुद्धा मला इकडे तुला माझी मोठी बहीण म्हणून सुद्धा घेण्याची लाज वाटते, असं काव्या म्हटलेली असते. तेव्हा नंदिनी तिला म्हटलेली असते, अगं असं काय करतेस, आत्तापर्यंत तर इकडे मी तुझी बहीण आहे ह्या गोष्टीचा तुला अभिमान असायचा आणि आता तू असं बोलतेस. हे सगळं नंदिनीला आठवतं आणि काव्या आपल्याला का असं बोलत होती हे सगळं आता तिला इथे लक्षात आलेलं असतं. तेव्हा काव्या खाली उतरून तिच्या नंदिनी ताईकडे धावतच येते आणि तिच्यासमोर येऊन उभी राहते. तिच्यासमोर येऊन उभी राहिल्यानंतर इकडे काव्याने तिच्यासमोर हात जोडलेले असतात. हात जोडून डोळ्यामध्ये अश्रू असतात. खरं तर आज ती कोणाची गुन्हेगार आहे, ती पार्थची गुन्हेगार आहे का परिस्थितीने ह्या नात्यामध्ये ह्या चौघांना सुद्धा अडकवलेलं आहे. खरंच प्रेक्षकांनो, एवढा इमोशनल आणि अक्षरशः अंगावर काटा शहार आणणारा हा एपिसोड आहे. इकडे आपण पाहतो, पार्थ पाहत असतो, वसू रम्यालाच खुणावत असते की बघ बघ नंदिनीकडे बघ. तेव्हा आपण पाहतो की नंदिनीने जे हात जोडलेले असतात ते हात मात्र आता इकडे काव्य हातामध्ये धरते आणि तेव्हाच नंदिनी तिचे ते दोन्ही हात घेते आणि स्वतःच्या गालावर मारून घेण्याचा ती पूर्ण प्रयत्न करत असते. स्वतःलाच मारून घेत असते. मी 2 प्रेम करणाऱ्या जीवांना वेगळं केलं आहे. मी जीवासोबत लग्न केले, जीवाने मला आधार दिला म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात असं इकडे नंदिनीला वाटत असतं आणि त्यामुळेच ती स्वतःला त्रास करून घेत असते. तेव्हा काव्या तिला अडवते, थांबवते, ताई हे काय करतेस तू, प्लीज ताई असं करू नकोस म्हणून ती बोलत असते. पण आता मात्र इकडे ती अजिबात ऐकत नसते तिचं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जो स्पीकर इथे जीवाच्या हातून पडलेला असतो त्या स्पीकरप्रमाणेच जीवासुद्धा त्याच स्टेजवर
कोसळून पडलेला असतो आणि अक्षरशः खाली कोसळलेला असतो. इकडे आता काव्या शेवटी नंदिनीसमोर हात जोडत असते. ताई प्लीज शांत हो गं, ताई प्लीज शांत हो गं असं ती म्हणत असते. तिचा हात पकडत असते. पण तेव्हा मात्र आता इकडे जी आपली नंदिनी आहे त्या नंदिनीने इकडे काव्याच्या हातून तिचे हात सोडून घेतलेले असतात आणि आता तिचा मोर्चा जो आहे तो इकडे जीवाकडे वळलेला असतो. आता प्रेक्षकांनो जेव्हाच नंदिनी इकडे जीवाकडे निघते तेव्हा मात्र इथे गाणं प्ले झालेलं असतं आणि त्या गाण्याचे बोल मी अगदीच तुम्हाला ऐकवत आहे. ते म्हणजे जिवंत आहे जरा जरा मी जसा दिवा विझताना, जिवंत आहे जरा जरा मी जसा दिवा विझताना, अखेरची भेट आपुली, अखेरची भेट आपुली. खरंच तुम्ही जर हा एपिसोड लाईव्हला पाहत असताना तर अक्षरशः रडला असता बघा तुम्ही लोक. आता जेव्हा नंदिनी इथे जीवासमोर जाऊन उभी राहते तेव्हा तिला आठवत असतं, आज नंदिनीला आठवत असतं, काव्या हे मंगळसूत्र नीट पहा, हा फक्त धागा नाही आहे गं, हा सौभाग्याची खूण आहे. आपण जेव्हा जेव्हा सप्तपदी घेतो तेव्हा तेव्हा वचनात अडकले जातो. एक एक मोहाची सुपारी आपण बाजूला करत असतो. काव्या प्लीज समजून घे ना. त्यावर काव्या तिला म्हटलेली असते, गोष्ट सांगू का, तुझं लग्न पार्थसोबत झालं असतं तर मी ते मानलं असतं, तुझं लग्न दुसरीकडे कुठेतरी झालं असतं तर मी ते मानलं असतं, पण ह्या लग्नाला काही एक अर्थ नाही आहे ताई, हे लग्न चुकीचं पद्धतीने आहे ताई, प्लीज तू माझं समजून घे. त्यावर आता नंदिनी तिला म्हटलेली असते, हे बघ काव्या, हे लग्न मी मानणार आहे. ह्या लग्नामध्ये जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे, त्यांनी मला आधार दिला आहे, मला 7 जन्मासाठी निवडलेला आहे. जोपर्यंत जीवा स्वतः मला घटस्फोट देत नाही तोपर्यंत मी जीवाला सोडणार नाही, मी त्यांना घटस्फोट देणार नाही. जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे मला घटस्फोट हवा आहे असं म्हणत नाही तोपर्यंत मी जीवाला घटस्फोट देणार नाही, असं मात्र इथे नंदिनीने तेव्हा काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आणि आता तेच शब्द इथे नंदिनीला आठवत असतात. जेव्हा हे सगळे काही शब्द नंदिनीला आठवत असतात तेव्हाच आता इकडे जो जीवा आहे, जो की आतापर्यंत गुडघ्यावर बसलेला असतो, तो जीवा नंदिनी समोर उठून उभा राहतो. त्या जीवा निशब्द झालेला असतो, काहीही बोलत नाही. अख्खा एपिसोड तो एक शब्दही बोललेला नाहीये बरं का प्रेक्षकांनो. फक्त आणि फक्त एकच शब्द बोललाय, तो म्हणजे की नंदिनी. आता उठून उभा राहतो जीवा आणि जीवा नंदिनी समोर उठून उभा राहिल्यानंतर इथे हात जोडत असतो. तेव्हा नंदिनीला ते क्षण आठवतात जेव्हा गावकऱ्यांनी असं सांगितलं होतं, हिच्या अंगाला हळद लागली आहे, मग आता हिच्यासोबत कोण लग्न करणार आहे, कोण लग्न करणार आहे हिच्यासोबत. आता असं सांगितल्यानंतर जीवा समोर आलेला असतो आणि त्याने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून सांगितलेलं असतं की मी तिच्यासोबत लग्न करेन म्हणून. तो क्षण इथे नंदिनीला आठवत असतो. तो क्षण इथे नंदिनीला आठवत असतो जेव्हा नंदिनीच्या कपामधला चहा तो प्यायलेला असतो. तो क्षण तिला आठवत असतो आणि हे सगळं काही आठवत असताना आता काव्य आणि जीवाचं नातंसुद्धा नंदिनीला आठवत असतं. ते सगळं काय होतं मग, त्या सगळ्या गोष्टी काय होत्या, ह्या सगळं काही आता इकडे नंदिनीला आठवत असतं. फक्त आणि फक्त प्रेक्षकांना इथे आठवतच असतं, पण गाणं मात्र अजून तरी सुरूच असतं. हाच आता आणखी एक गोष्ट नंदिनीला आठवते. ती जीवाला म्हटलेली असते, जीवा आता ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ना त्या गोष्टी सगळ्या तुमच्या आवडीप्रमाणेच मी करायचं ठरवलं. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून पुढे सगळं तुमच्याच आवडीचं होणार आहे असं नंदिनीने सांगितलेलं असतं. तेव्हा आता इकडे नंदिनीसमोर जीवा उभाच असतो. तेव्हा आता टायटल सॉन्ग प्ले झालेलं असतं, वाट हरवली धुक्यातून, आणि तेव्हा तो पुन्हा सीन इथं आठवत असतो प्रेक्षकांना. तो म्हणजेच की नंदिनीने वट सावित्रीच्या पौर्णिमेला जीवा आजारी असताना वडाला 7 फेरे घातलेले, त्याचबरोबर तो बशीतून सूर असा आवाज काढून ती चहा प्यायलेली. त्याचबरोबर इकडे मानिनी नंदिनीला जीवाकडे जाऊ देत नव्हती आणि तेव्हा न जाऊ देणारी नंदिनी कशा पद्धतीने जीवाचा जो काही जीव आहे तो यमाच्या तावडीतून परत आणून ती इकडे जो जीवा आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलेली. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आनंद निवासमध्ये जो काही गणपतीची स्थापना केलेली तो क्षण आठवत असतो. सोबतच इकडे हेही आठवत असतं, नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी जीवा अक्षरशः पाणीपुरीवाला बनला होता. त्याचबरोबर तिला हाही क्षण आठवतो, तो म्हणजेच की जीवाने आत्तापर्यंत तिच्यासाठी काय काय केलं आहे. ते जे काही हँडमोड होतं ते सुद्धा बॉक्समधून खाली पडलं होतं आणि
ते बॉक्समधून खाली पडल्यानंतर काव्याने ते हातात घेतल्यानंतर ती काव्याची अवस्थासुद्धा इकडे आता तिला तो चेहरा ते सगळं काही आठवतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात प्रेक्षकांनो. दुसऱ्या बाजूला आपला पार्थ. आता खरं तर मेन परीक्षा असते ती आपल्या काव्य आणि जीवाची परीक्षा तर असते. आत्तापर्यंत पार्थने काव्यासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत. नंदिनीने सुद्धा जीवाला वळवण्यासाठी खूप गोष्टी केल्यात. पण आता मात्र जो चांगुलपणा त्यांनी एवढा दाखवला आहे आणि त्या चांगुलपणांनाच ही ठेस पोहोचलेली आहे. त्यामुळे मात्र आपला पार्थ जो आहे तो एका पॉईंटला डगमगलेला असतो. त्याला आठवतं कशा पद्धतीने जीवाचं आणि त्याचं लग्नाच्या दिवशीच भांडण झालं होतं. लग्न झाल्यानंतर जीवा म्हटलेला होता, का तू लग्न केलेस त्या मुलीबरोबर? तुला काय माहिती त्या काव्याबरोबर? काय माहिती तिचा भूतकाळ? तुला माहिती ती कशी आहे हे तुला माहिती? अरे जरा वेळ मी येईपर्यंत थांबू शकला असतास ना तू? थोडा सुद्धा तुला विश्वास नव्हता का? का तूच हे हे सगळं काही केलंयस? त्यावर पार त्याला म्हटलेलं असता, अरे त्यावेळेस परिस्थिती तशी होती त्यामुळे मी इथे हे लग्न केलेलं आहे. पण तेव्हा जीवा म्हणत असतो, तू माझा गुन्हेगार आहेस, तू माझा गुन्हेगार आहेस. तेव्हाच पार्थ म्हणत असतो की मी तुझा गुन्हेगार नाही आहे जीवा, तू माझं ऐकून का घेत नाही आहेस? हे बघ तुला एवढं वाईट का वाटतंय? आणि आता लग्न झाले, लग्नानंतर होईल सगळं व्यवस्थित, लग्नानंतर आम्ही घेऊ एकमेकांना सावरून. हे सगळं आता पार्थला सुद्धा इथे आठवत असतं आणि तो म्हणत असतो, बघ जीवा, मी काव्याशी लग्न केलेलं आहे, तर त्याने कोणाचं फारसं नुकसान नाही झालेलं. आणि हे बघ, असा कितीसा ओळखतोयस तू काव्याला? नाहीच ना ओळखत. त्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर जीवा त्याला म्हटलेला असतो, तुला कळतंय का दादा, तू हळद एका मुलीच्या नावाची लावलीस, एका मुलीच्या गळ्यात माळ घातलीस, असं कसं करू शकतोयस तू? हे सगळं सगळं काही पार्थला इथे आठवत असतं. आणि त्याचबरोबर ही सुद्धा गोष्ट आठवते कशा पद्धतीने इथे जो काही पार्थ आहे ते सगळेजण एका ठिकाणी जेवायला बसलेले असताना इथे जो जीवा आहे त्याला ठसका लागला होता. तेव्हा जी नंदिनी आहे ती त्याला प्रॉन्स खायला देत होते. तेव्हा काव्या म्हटलेली असते, अगं ताई असं काय करतेस? त्याला जीवाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. आणि तो सुद्धा क्षण इथे पार्थला आठवत असतो. आता हे सगळं काही आठवल्यानंतर जेव्हा काव्या वॉशरूममध्ये गेलेली असते, पूर्ण पाण्याने भिजलेली असते, पार्थ तिच्याकडे धावतच गेलेला असतो आणि तो तिला म्हटलेला असतो की काय होतंय तुम्हाला काव्या? तुम्ही असं काय करताय? तुम्हाला सर्दी होईल, सर्दी होईल, असं का वागताय तुम्ही? प्लीज असं वागू नका, तुम्हाला त्रास होईल. त्यावर काव्या म्हटलेली असते, मला त्रास होणार नाहीये. मला जर कोणत्या गोष्टीमुळे त्रास होणार असेल तर तो ह्या लग्नामुळे होतोय. तुम्ही मला घटस्फोट द्या आणि ह्या लग्नातून मुक्त करा, असं काव्या म्हटलेली असते. आणि ते पुन्हा एकदा सगळं काही इथे आता त्याला सुद्धा आठवत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे जो काही पार्थ आहे तो तिला म्हटलेला असतो की असं का बोलताय? तेव्हा ती म्हटलेली असते, हो मी बोलते ते अगदी बरोबर आहे. मला ह्या लग्नामध्ये अडकून नाही राहायचंय. तुम्ही मला ह्या लग्नामधून मोकळं करा. मला घटस्फोट हवाय देशमुख, असं सुद्धा इकडे ती बोललेली असते. त्याचबरोबर जेव्हा लग्नानंतर पहिला घास पार्थ तिला भरवायला जात असतो आणि पहिला घास भरवत असताना आपण पाहतो की इकडे काव्याने त्याला हात आडवा केला होता आणि ती म्हटलेली असते की नाही, मला तुमच्या हातून काहीच खायचं नाही. जेव्हा तो तिला क्लासला सोडवायला चालला होता तेव्हा सुद्धा ती पाणीपुरीचं खूप जास्त कौतुक करत होती आणि ती म्हणत होती, खरं तर इथे पाणीपुरीवाला आहे, मला पाणीपुरी खूप आवडते आणि आज खूप इच्छा होती. खरं तर आम्ही ना कॉलेज सुटल्यावर खूप पाणीपुरी खायची मजा करायचो, खूप जायचो. जेव्हा आम्ही पाणीपुरी खायला जायचो ना तेव्हा त्या पाणीपुरीवाल्याचा खूप धंदा व्हायचा, खूप काही करायचो आम्ही. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ तिला म्हटलेला असतो, चला ना मग आजसुद्धा खाऊ. तेव्हा काव्या अगदी आनंदातच पाणीपुरी खायला निघालेली असते. पण आनंदामध्ये निघालेली पाणीपुरी खायला काव्या तेव्हा गाडीचा दरवाजा लावून तशीच थांबलेली असते आणि तेव्हा तो सुद्धा क्षण इथे पार्थला आठवत असतो. जेव्हा फार्म हाऊसवरती गेले होते, फार्म हाऊसवरती गेल्यानंतर इकडे जो काही पार्थ आहे, पार्थ आणि त्याचबरोबर इकडे जीवासोबत शर्टलेस होऊन पंजा लढवायचं असतो आणि काव्या त्याला फोर्स करत होती, हे सुद्धा त्याला आठवत असतं. आता हडली नुकतेच ते फार्म हाऊसवरती गेले होते आणि तेव्हा जात असताना जो काही पार्थ आहे, पार्थने मात्र येल्लो रंगाचं जे जॅकेट आहे ते काढून दिलेलं असतं काव्याला आणि तो म्हणत असतो, प्लीज तिकडे खूप थंडी आहे, आपण जिकडे जाणार आहोत तिकडे तुम्ही हे घालाल का? तेव्हा काव्या म्हटलेली आहे, देशमुख काय आहे ना त्याचं, मला ना हे असे पिवळे रंग फारसे आवडत नाही आहेत आणि मी काय म्हणते, जे ज्याचं आहे ना ते त्याला देऊन टाकावं. हे जन्मेजयचं आहे ना म्हणून प्लीज तुम्ही ते त्यांना देऊन टाका, असं ती म्हटल्यानंतर आता मात्र इकडे पार्थ जो आहे तो कोलमडतो. अक्षरशः त्याचा तोल जातो, तो खाली कोसळणार. तेवढ्यातच आता काव्या त्याचा हात घट्ट पकडते, त्याला आधार देते. पण तरीसुद्धा इकडे आता जो काही पार्थ आहे तो पार्थ मात्र काव्याने त्या पकडलेल्या हाताकडे पाहतच असतो.
इकडे आता जी काही रम्या आहे, रम्याचा जीव मात्र अक्षरशः तिळ तुटायला लागलेला असतो आणि तिळ तुटत असताना तिला असं वाटत असतं की आता काव्या का धरते पार्थला, आता ह्या काव्याचा काय संमत आहे पार्थला पकडायचा, तिने तर सोडून दिलं पाहिजे, काय संबंध आहे असं सुद्धा ती इकडे मनामध्येच विचार करत असते. तेव्हा पार्थ मात्र इकडे काव्याने पकडलेला हात जो आहे तो झिडकारतो आणि नंदिनी जी मानिनी आहे मानिनीकडे जातो आणि मानिनीच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा मानिनी मात्र आता इकडे पार्थला सावरत असते. त्याचबरोबर पुन्हा इथे एक गाणं प्ले होत असतं प्रेक्षकांनो आणि ते म्हणजेच की लोळ हा कल्लोळ मनात जे होतं, मनात जे एक स्वप्न होते, जळून गेली ती तहान माझी, कल्लोळ कल्लोळ हे एक गाण्याचे बोल इथे सुरू असतात. तेव्हा आता इकडे रम्या आणि वसू ह्या दोघीजणी सुद्धा हसायला लागलेल्या असतात. जेव्हा इकडे पार्थ मानिनीच्या बाजूला उभा असतो तेव्हा आता इकडे जी मानिनी आहे तिला सुद्धा काव्याचे ते बोल, तिचे ते शब्द, लग्न झाल्यानंतरची तिची ती हे लग्न नकोय म्हणून धडपड, पार्थ आणि तिचे नातं हे सगळं काही पुन्हा मानिनीला आठवत असतं. तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मला हे नातं नको आहे. सुनीता सुद्धा तिला आठवते आणि सुनीता आठवल्यानंतर सुनीता तिला म्हटलेली असते, अगं मानिनी, तुझी सून काव्या ती तुला फसवत आहे, तिचं अजूनसुद्धा बाहेर एका मुलाबरोबर अफेअर आहे. तेव्हा मानिनीने दुर्लक्ष केलेलं असतं. काव्याचे सुद्धा तिला बोल आठवत असतात. असं सांगण्यात आलेलं असतं. काव्या म्हटलेली असते, हे बघा मानिनी काकू, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि ती म्हणजे की माझा भूतकाळ होता, पण आत्ता माझा प्रेझेंट आणि फ्युचर दुसरं तिसरं कोणी नाही, तो फक्त आणि फक्त इथे पार्थच आहे असं सांगितलेलं असतं आणि ते सगळं पुन्हा एकदा मानिनीला आठवत असतं. जेव्हा ह्या लोकांचं लग्न झालेलं असतं आणि जेव्हा ह्या लोकांचं लग्न झाल्यानंतर ती लोक इकडे आलेली असतात आणि इकडे आल्यानंतर जो काही विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं. विक्रम म्हणत असतात, मानिनी, मला असं वाटतंय की आपण आपल्या मुलाबरोबर खूप मोठी चूक केली. मला असं वाटतंय की आपण आपल्या मुलांवर गावाकडचे निर्णय लादलेले आहेत. जर आपण इकडे शहरामध्ये असतो, जर आपण इकडे शहरामध्ये असल्यानंतर हे असं केलं असतं का? नाही. आपण आपल्या मुलांना वेगळं केलं असतं किंवा आपण हे लग्न होऊच दिलं नसतं. आपण गावाकडे होतो म्हणून हे लग्न लावून दिले मानिनी, असं विक्रमला आठवत असतं. मग मला असं वाटतंय की ह्या जबरदस्तीच्या नात्यामध्ये त्या दोघांना सुद्धा अडकून ठेवायला नको मानिनी, असं विक्रमचं आणि मानिनीचं तेव्हा बोलणं सुद्धा झालेलं असतं. तर आता आपण पाहतो की विक्रमला सुद्धा आत्ताची नुकतीच झालेली ती गोष्ट सुद्धा आठवते. जेव्हा काव्या आणि जीवाची सक्सेस पार्टी होते, पेढे आणलेले असतात, भरवत असतात आणि इकडे स्क्रीनवर अजून सुद्धा तेच पिक्चर असतात. तेव्हा विक्रम छोटूशा पिहूला खुणवतात, पिहू ते पिक्चर जे आहे ते बंद कर म्हणून. आणि तेव्हा पिहू खूप घाबरलेली असते. पिहूला सुद्धा तो क्षण आठवतो जेव्हा इथे पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलेलं असतं. तेव्हा मात्र जो जीवा आहे तो इकडे काव्याला फ्लाइंग किस देत असतो आणि तेव्हा ती काव्याने अडवलेली असते. त्याचसोबत अगदी नुकतंच आत्ता जीवा आणि त्याचसोबत इकडे जी काही आपली काव्य आहे त्या दोघांना सुद्धा तिने किचनमध्ये एकत्र पाहिलेलं असतं. हे सगळे क्षण आता इथे आठवत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे अजून तरी जो काही जीवा आहे तो जीवा नंदिनीसमोर हात जोडूनच उभा असतो आणि हात जोडून उभा असताना तो मात्र इकडे आता तिच्यासमोर तिची माफी मागत असतो. आता नंदिनीसमोर हात जोडून माफी मागत असताना आपण पाहतो की रम्या हसत असते. तर आता नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. नंदिनीला धक्का बसल्याबरोबर नंदिनी मात्र जीवासमोरच त्याच स्टेजवरती चक्कर येऊन खाली कोसळते आणि बेशुद्ध पडत असते. धावतच इकडे धनंजय जातात. इकडे फक्त आणि फक्त जीवाचा आता तो एकच शब्द बाहेर निघलेला असतो, तो म्हणजे नंदिनी नंदिनी नंदिनी, फक्त तेवढंच आणि तेवढंच. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सगळेजण स्टेजवरती धावलेले असतात. मानिनीने नंदिनीला सावरलेलं असतं. त्याचबरोबर सगळेजण स्टेजवर असताना सगळे पाहुणे आता निघून गेलेले असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर त्याहूनही धमाकेदार असणार आहे. असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता पार्थ म्हणत असतो, लग्नानंतर होईलच प्रेम हा गुन्हाच आहे. तेव्हा विक्रम त्याला समजावतात, ए बाळा प्लीज शांत हो ना. तेव्हा नाही बाबा नाही, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. काव्याचा मी गुन्हेगार आहे का? काव्या माझ्या गुन्हेगार आहात, मग शिक्षा ही झालीच पाहिजे. मी काव्याचा गुन्हेगार आहे असं पार्थ आता इथे म्हणत असतो.
म्हटल्यानंतर काव्या रडत रडतच पार्थकडे पाहत असते. खरं तर आता काव्याच्या मनामध्ये भूतकाळ काहीच नसतो. तिने एक नवीन नात्याला चान्स देण्याचा, संधी देण्याचा जो काही प्रयत्न केलेला असतो, तो मात्र आता इकडे ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल काय नाही ह्या सगळ्या गोष्टींचा तिच्या मनामध्ये कल्लोळ उठलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे जो काही पार्थ बोललेला असतो त्या गोष्टीवरती विक्रम त्याला समजावतात आणि समजवून त्याला शांत करत असतात. दुसऱ्या बाजूला मात्र नंदिनीला शुद्धीवर आणण्यात येतं. नंदिनी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा नंदिनी उभी राहते आणि ती म्हणत असते, नाही, खूप काही गोष्टी चुकलेल्या आहेत. मग आता त्या दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे ती जीवाचा एक हात हातामध्ये पकडते. त्याचबरोबर काव्याला ती बोलावून घेते आणि काव्याचा एक हात हातामध्ये पकडते आणि दोघांचे सुद्धा हात एकमेकांच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते, नाही, ज्या गोष्टी बिघडल्यात, ज्या गोष्टी इथे व्हायला पाहिजे होत्या, ज्या घडल्या नाहीत त्या आता घडल्या पाहिजेत. म्हणजे दोन प्रेम करणारी जीव जी आहेत ते एकत्र आलीच पाहिजे. म्हणजेच काव्या आणि जीवा ह्या दोघांनी सुद्धा एकत्र आलेच पाहिजे असं नंदिनी म्हणते आणि जीवाच्या हातामध्ये काव्याचा हात ती इथे देत असते. एवढं मोठं धाडस नंदिनीने ते केलेलं असतं. पण प्रेक्षकांनो काय असेल ह्या नात्याला आता आयुष्य किंवा काय असेल ह्या नात्याचं पुढचं भविष्य पाहूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा पण एपिसोड कधी येतो, काय येतो, केव्हा येतो हे अजिबात माहीत नाही. जोपर्यंत ह्यांचा हात धमाका होत नाही किंवा जोपर्यंत कोण कसं वागतंय, काय करतंय ह्या गोष्टीचा निकाल लागत नाही तोपर्यंत मात्र असंच होईल असं तर वाटतंय. तर प्रेक्षकांनो कसा वाटला एपिसोड? आता सगळ्यात जास्त तुम्हाला दया कोणावर येते, सगळ्यात जास्त कॅरेक्टर आणि सगळ्यात जास्त रोल तुम्हाला कोणाचा आवडला हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.